Hello everyone, welcome to Base Agri Studying Guide. So friends, today's lecture we have to see lecture number 3rd for fundamentals of plant pathology. In this lecture we have to see history of plant pathology with special reference to Indian work. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे हिस्टरी ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, त्याचप्रमाणे जे इंडियन सायंटिस्ट्स आहेत त्यांच्या वर्कनुसार प्लांट पॅथॉलॉजीची हिस्ट्री काय आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या बेस ॲग्री स्टडींग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपही तुम्ही जॉईन करू शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर मित्रांनो, फर्स्ट आपण पाहणार आहोत हिस्टरी ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. By studying the history of science, we get better perspective of the subject. We come to know the contributions made in that fields, the problems that are encountered, and manner in which they are tackled. जेव्हा आपण सायन्सची हिस्ट्री आपण स्टडी करत असतो तेव्हा आपल्याला बेटर पर्स्पेक्टिव्हनं समजतं की त्यामध्ये कोणकोणत्या फील्डमध्ये कंट्रीब्युशन झालेलं आहे आणि ती हिस्ट्री आपण शिकत असताना त्यांना कोणकोणते प्रॉब्लेम्स फेस करावे लागले असतील सायंटिस्टना आणि त्या प्रॉब्लेम्सला त्यांनी कसं फेस केला असेल. तर यानंतर आपल्याला पाहायचं आहे हिस्टरी ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. हिस्ट्री ऑफ प्लांट पॅथॉलॉजी इज डिवायडेड इंटू 5 eras, and first era is ancient era, ancient to 5th century 476 after death. Second, dark era, 5th to 16th century. Third is the pre-modern era, 17th century to 1853. Fourth is the modern era, 1853 to 1906. And present era is 1906 onwards. तर अशा प्रकारे प्लांट पॅथॉलॉजी हिस्ट्री एक्सप्लेन करत असताना त्याचं डिवायडेशन 5 एरामध्ये केलं जातं. तर पहिला आहे एन्शियंट एरा म्हणजेच प्राचीन. हा सेकंड असणार आहे तो डार्क एरा. डार्क एरामध्ये फार मोठ्या प्रमाणात याचं काम झालं नसल्यामुळे त्याला डार्क एरा असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर प्री मॉडर्न एरा म्हणजे जो आधुनिक काळ आहे त्याच्या आधीचा जो एरा असेल तो की जो 1600 ते 1853च्या मध्ये असेल. आणि मॉडर्न एरामध्ये 1853 ते 1906 यांच्यामध्ये. त्यानंतर जो प्रेझेंट एरा आहे 1906च्या नंतरचा. अशा प्रकारे प्लांट पॅथॉलॉजीचं डिवायडेशन केलेलं आहे 5 एराजमध्ये. या प्रत्येक एरामध्ये कोणकोणते सायंटिस्ट आपल्याला कंट्रीब्यूट केलेले दिसतात हे देखील आपल्याला पुढे पाहायचं आहे. लेट्स से अबाउट फर्स्ट एरा, दॅट इज एन्शियंट एरा. Ancient era, ancient to 5th century after death. Diseases in plant have been known since ancient times. म्हणजे प्लांटमधील जे डिसीजेस आहेत ते आपल्याला प्राचीन काळापासून ओळखता येतात. रस्ट, ब्लाइट, मिल्ड्यूज, स्मट्स वेर फेमिलियर टू हिब्रूज, ग्रीक्स, रोमन्स, चायनीज, इंडियन्स. प्लांट डिसीजेस वेर recorded in Vedas, means Rigveda and Atharvaveda, early 1200 before Christ. तर आपल्याला प्राचीन काळापासूनच प्लांटवरचे जे डिसीज आहेत त्यांचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात आणि ते उल्लेख वेदामध्ये सुद्धा आढळून येतात. ऋग्वेदा आणि अथर्ववेदामध्ये सुद्धा प्लांट डिसीजचं उल्लेख आपल्याला आढळून येतोय. सिम्पटम्स अँड कंट्रोल ऑफ डिसीज हॅव बीन मेन्शन्ड इन ऋषियुर्वेद बाय सोरापल इन एन्शियंट इंडिया. म्हणजेच ऋषियुर्वेद या आपल्याला वेदामध्ये सुद्धा आपल्याला जे वेगवेगळे डिसीज आहेत त्यांचे सिम्पटम्स आणि त्यांच्यावर कव्हरअप किंवा कंट्रोल मेजर्स काय असतात यांचा देखील उल्लेख आपल्याला आढळून येतो. डेफिनाइट मेन्शन ऑफ प्लांट डिसीजेस हॅज बीन सीन इन बुद्धिस्ट लिटरेचर ऑफ 500 बिफोर ख्रिस्त. तर
अतिशय डेफिनाईट प्रकारे म्हणजेच पूर्णपणे उल्लेख करून किंवा एखाद्या डिसीजचं पूर्णपणे विश्लेषण करून त्याचे जे प्लांट डिसीज आहेत ते आपल्याला बुद्धिस्ट लिटरेचरमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. थिओफॅस्टस 300 BC, a great botanist, noted occurrence of crop diseases and suggested some remedies to control them. He also wrote about plant diseases in this era. तर जो ग्रेट बॉटॅनिस्ट आहे की ज्यांचं नाव आहे थिओफॅस्टस, त्यांनी डिसीजेसबद्दल ज्या संकल्पना आहेत आणि त्या डिसीजेस कंट्रोल करण्यासाठी कोणत्या रेमेडीज वापरायच्या हे देखील या एरामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यानंतर लॉर्ड प्लिनीबद्दल पहा. ही डिस्क्राइब्ड प्लांट डिसीजेस अँड सजेस्टेड सम रेमेडीज. He believed that disease originates from plants or from the environment. तर लॉर्ड प्लिनी या बॉटॅनिस्टनी जे प्लांट डिसीज आहेत ते डिस्क्राईब केले आणि त्याच्यावरती ज्या रेमेडीज आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांचा असा विश्वास होता की जे डिसीजेस आहेत ते एखाद्या प्लांट्सपासून किंवा पर्यावरणातूनच हे ऑकर होतात किंवा निर्माण होतात. तर ॲन्शियंट एरामधील ही होती हिस्ट्री. त्यानंतर जो नेक्स्ट एरा आहे तो डार्क एरा. हा जो एरा आहे तो 5th to 16th century याच्यामध्ये येतो. म्हणजेच आफ्टर डेथ ऑफ ख्रिस्ट 476 to 1600. तर 476 ते 1600 इसवी सन यामध्ये हा डार्क एरा आहे असं मानला जातो. प्लांट पॅथॉलॉजी मेड व्हेरी लिटल प्रोग्रेस ड्युरिंग दिस एरा. सम अरेबियन्स लाईक इबन अल अवान डिस्क्राइब्ड सिम्पटम्स अँड कंट्रोल मेजर्स फॉर सम प्लांट डिसीजेस. तर खूप कमी प्रमाणात या एरामध्ये काम झालं, त्यामुळे या एराला डार्क एरा असं देखील म्हटलं जातं. आणि काही अरेबियन सायंटिस्ट आहेत, फॉर एक्झाम्पल इबन अल अवान यांनी सिम्पटम्स अँड कंट्रोल मेजर हे डिस्क्राईब केले काही प्लांटसाठीचं. त्यानंतर 1440 पहा. प्रिंटिंग वॉज इंट्रोड्युस्ड इन युरोप अँड धिस रिफ्लेक्टेड इंटरेस्ट इन लर्निंग सायन्स. इसवी सन 1440 जेव्हा युरोपमध्ये प्रिंटिंग हे छपाई काम चालू झाले तेव्हा त्याचा रिफ्लेक्ट लर्निंग सायन्समध्ये सुद्धा होऊ लागला. म्हणजेच जेव्हा प्रिंटिंग चालू झाले तेव्हा जे शिकणारे आहेत किंवा ते वाचण्याचा छंद असणारे सुद्धा वाचू लागले. त्यामुळे एक नवीनच कलाटणी मिळाली लेखनाला किंवा सायंटिस्टच्या ज्ञानाला. तर त्यानंतर जो एरा आहे तो आहे प्री मॉडर्न एरा. प्री मॉडर्न एरा म्हणजे काय आहे, जे मॉडर्न युग आहे आधुनिक काळ त्याच्या आधीचा काळ म्हणजेच प्री मॉडर्न एरा. म्हणजे 1600 ते 1853 मधील काळ असणार आहे हा. त्यामध्ये जे सायंटिस्ट आहेत ते खूप महत्त्वाचे असणार आहेत पहा. त्यामधील फर्स्ट सायंटिस्ट आहे रॉबर्ट हुक इन 1665. The father of cell theory. Robert Hooke is father of cell theory. He had developed or invented first compound microscope. This is most important for the objective. He reported that plant tissues are made up of minute units called as cells. Means Robert Hooke found the origin of the cells and hence he is called father of cell theory, and he first invented first compound microscope. Now next scientist is Anton van Leeuwenhoek in 1676, a Dutch worker from Holland. He invented first simple microscope. Means you must remember first compound microscope is invented by Robert Hooke and first simple microscope is invented by Anton van Leeuwenhoek with home ground lenses between two plates.
He described different types of protozoa and bacteria as a little animalcules. All unicellular organisms means protozoa, algae and bacteria were firstly recorded by him. Means Anton van Leeuwenhoek invented first microscope and he recorded all unicellular microorganisms like protozoa, algae and bacteria. And after that, next scientist is P.A. Miceli in 1729, an Italian botanist studied several fungi and described their morphology for first time. He studied that fungi originated from spores. Means first fungi studied scientist is P.A. Miceli, and he was Italian botanist, and he described morphology of fungi for first time and given fungi originates from spores. And next scientist is John Needham in 1743, and he reported plant parasites nematodes in wheat galls. First he reported that plant parasitics nematodes in wheat galls. Now next scientist or pathogenist is Carolus Linnaeus in 1753, and he established Latin binomial system for nomenclature of plants and animal, and he wrote his book that's name is species plant. तर कार्लस लिनियस हे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी जी बायोनॉमियल सिस्टीम आहे नॉमेनक्लेचरची प्लांट्स अँड ॲनिमलसाठीची त्याची सुरुवात केली आणि ते त्यांनी त्यांचे पुस्तक स्पेसीज प्लांट यामध्ये मांडली आणि आजही आपण ते त्याचं फॉलो करत आहोत. त्यांनी जे बायोनॉमियल सिस्टीम दिलेली आहे 1753 मध्ये. त्यानंतर जे सायंटिस्ट असणार आहेत ते आहे टिलेट in 1755 1755, and he proved that bunt of wheat means that is one of the type of disease in wheat is contagious disease and can be controlled by seed treatment. And he found that bunt disease of wheat is contagious disease and it can be controlled by various seed treatments like seed treatment with fungicide, hot water treatment. Now next scientist is the Prevost in 1807. He was French botanist and suggested CuSO4 seed treatment for bunt of wheat. Means Prevost suggested for bunt of wheat that disease, and that seed treatment was with the CuSO4, and this is known as atogenic or physiologic period. आणि या पिरियडलाच आपण म्हणतो ॲटोजेनिक किंवा फिजिओलॉजिक पिरियड. तर हे होते प्री मॉडर्न एरासाठीचं. लेट्स से अबाउट मॉडर्न एरा विच इज between 1853 to 1906. म्हणजेच 1853 ते 1906 या कालावधीमध्ये जे घटना घडल्या किंवा ज्या सायंटिस्टने कंट्रीब्युशन दिलं ते सर्व मॉडर्न एरामध्ये येतील. दिस इज नोन ॲज पॅथोजेनिक पिरियड विच वॉज डिवोटेड द स्टडी ऑफ रोल ऑफ फंगी कॉझिंग प्लांट डिसीजेस. मीन्स इन दिस era स्टडी ऑफ फंगी इज व्हेरी डिवोटेड. मीन्स सर्वात जास्त अभ्यास केला गेला तो फंगीवरती. अँड फर्स्ट सायंटिस्ट विच आर कंट्रीब्युटेड इन दिस एरा is Anton de Berry in 1853. He proved that late blight of potato
was caused by Phytophthora infectans, and Anton de Berry is also known for founder or father of plant pathology. Next scientist is T.J. Burrill in 1873, American plant pathologist. He proved bacterial nature of fire blight of apple and pear. Pear botanical name is Innivinia amylovora. तर टी जे ब्युरिल या अमेरिकन प्लांट पॅथॉलॉजिस्टने काय सांगितलं की जे फायर ब्लाइट आहे ॲपल आणि पियरचं हे कशामुळे होतं आणि त्याचं जे नेचर ऑफ डॅमेज आहे याचं त्यांनी कंट्रीब्युशन दिलं किंवा हे मांडलं. नाउ नेक्स्ट सायंटिस्ट इज रॉबर्ट कोच इन 1876 1876. बॅक्टेरियल नेचर ऑफ anthrax disease in animal. Gelatin is used as solidifying agent in culture media which is replaced by agar-agar. He described the theories called Koch postulates. तर रॉबर्ट कोच या सायंटिस्टने काय केलं होतं, जे बॅक्टेरियल नेचर आहे अँथ्रॅक्स डिसीजचं जे ॲनिमलमध्ये आढळून येतात आणि जे कल्चर मीडिया आहे त्याचं सॉलिडिफाईंग करण्यासाठी पहिल्यांदा जिलेटिन यूज करण्यासाठी वापर करायला सुरुवात केली त्यांनी. आणि त्यानंतर जे जिलेटिनच्या ऐवजी आगार आगार हे मीडिया यूज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि त्यांनी जे थिअरी मांडली बॅक्टेरियल नेचरबद्दल त्या थिअरीलाच आपण म्हणतो कोच पॉस्च्युलेट्स. आणि या कोच पॉस्च्युलेट्समध्ये ज्या स्टेप्स आहेत त्यामधील फर्स्ट स्टेप्स आहे ॲसोसिएशन, सेकंड आयसोलेशन, थर्ड इज द इनॉक्युलेशन अँड री-आयसोलेशन. So next scientist for the modern era is P.A. Melardet. Let's see about him. In 1882 to 1885, use of Bordeaux mixture CuSO4 plus lime for control of downy mildew of grape. तर जे द्राक्षांवरती जे डाउनी मिल्ड्यू आहे त्याच्यावरती बोर्डॉक्स मिक्सचरचा शोध लावणारे सायंटिस्ट म्हणजे P.A. मेलार्डेट. त्यांच्या नावावरूनच ह्या ग्रेपच्या ज्या जो डिसीज आहे त्याला नाव दिलेलं आहे मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू. आणि बोर्डॉक्स मिक्सचरचा पहिल्यांदा शोध किंवा यूज त्यांनी केला. त्यानंतर ॲडॉल्फ मेयर इन 1886 डिस्क्राइब्ड TMV and proved that TMV should be transmitted from diseased plant to healthy plants. मीन्स ॲडॉल्फ मेयरनं काय केलं, जे TMV आहे टोबॅको मोझॅक व्हायरस याचं जो प्रूव्ह केलं की जो प्लांट डिसीज्ड प्लांटपासून हेल्दी प्लांटकडे ट्रान्समिट होऊ शकतो हे त्यांनी प्रूव्ह केलं. त्यानंतर जेन्सन इन 1887 1887 he discovered hot water treatment for loose smut of wheat. Now next scientist is the E.F. Smith in 1890 and he also known for father of phytobacteriology, important for objective. He worked on bacterial wilt of cucurbit and crown gall diseases. And E.F. Smith he was worked on bacterial wilt of cucurbit and crown gall diseases. Next scientist is Ivanovsky in 1892 1892 and he demonstrated that tobacco mosaic virus means TMV can pass through bacteria through filters and proved filterable nature of viruses. Means scientists demonstrated about TMV and that virus is passed through bacterial proof filters and viruses have filterable nature.
तर इव्हानोस्की या सायंटिस्टनं जे TMV व्हायरस आहे त्याच्याबद्दल डेमॉन्स्ट्रेट केलं, आणि हा बॅक्टेरिया किंवा हा व्हायरस बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर्सला सुद्धा पार करू शकतो, आणि या व्हायरसेसचं फिल्टरेबल नेचर जे आहे त्याच्याबद्दल त्यांनी प्रूव्ह केलं. नाउ नेक्स्ट सायंटिस्ट इज द क्रेगी इन 1827 शोड फंक्शन ऑफ पुसिनिया इन फंगी. जे पुसिनिया आहे फंगीमधील, रस्ट फंगीमधील, याचं फंक्शन त्यांनी सांगितलं. त्यानंतर बिफिन इन 1905 अँड he also known for pioneer in genetic of plant disease resistance. जे प्लांट डिसीज मधील जे रेजिस्टन्स साठी विरोध करण्यासाठी जे जेनेटिक वापरलं जातं किंवा प्लांट डिसीज रेजिस्टन्स करण्यासाठी जेनेटिक्सचा यूज कशा प्रकारे केला जातो याची सुरुवात बिफिन्स यांनी केली. त्यामुळेच त्यांना म्हणतात पायोनियर इन जेनेटिक ऑफ प्लांट डिसीज रेजिस्टन्स. सो दिस इज द मॉडर्न एरा फॉर history of plant pathology. Now next era is fifth, and that is present era, which means onward of 1906. तर जो आत्ताचा काळ आहे किंवा 1906 पासून पुढे जो चालत आलेला आहे आत्ता आजपर्यंतचा, त्या काळाला म्हणायचं प्रेझेंट एरा. द प्रेझेंट ऑर करंट एरा कमेन्सिंग फ्रॉम 1906 हॅज सिन्स रिमार्केबल डिस्कवरीज. तर 1906 नंतर खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे डिस्कवरीज झाल्या, आणि या एरालाच खूप रिमार्केबल एरा म्हटलं जातं. लेट्स सी अबाउट फर्स्ट सायंटिस्ट in this era which are made remarkable discovery, and first is the J.C. Luthra in 1931, and he discovered or gives solar heat treatment for loose smut of wheat. Second scientist is W.M. Stanley in 1935, and he proved crystalline nature of viruses, and for this contribution he got Nobel Prize. Next scientist is the F.C. Bowden and Peary in 1936, and they gives about nucleoproteinous nature of viruses. Next scientist G.H. Floor in 1955, and he gives gene for gene theory hypothesis. Next is the Doi and Asuyama, and they discovered mycoplasma like organisms, means MLO, responsible for yellow type disease. तर या सायंटिस्टने काय केलं, जे मायकोप्लाझ्मा सारखे ऑर्गॅनिझम्स आहेत ते येलो कलरच्या डिसीजेससाठी कारणीभूत आहेत हे त्यांनी डिस्कवर केलं. त्यानंतर पाहायचं आहे आपल्याला प्रेझेंट एरामधील पुढील जे सायंटिस्ट असणार आहेत की जे इंडियन फायटोपॅथॉलॉजिस्ट असणार आहेत. इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन ऑफ इंडियन फायटोपॅथॉलॉजिस्ट, की फायटोपॅथॉलॉजीच्या संदर्भामध्ये जे भारतीय शास्त्रज्ञ आहेत त्यांचं कंट्रीब्युशन काय आहे, तर ते देखील इम्पॉर्टंट असणार आहे, महत्त्वाचं असणार आहे. Let's see about Indian phytopathologist, and first is E.J. Butler in 1874 to 1943, empirical mycologist at IARI, New Delhi. Since 1905 to 1921, and trained many workers in mycological and plant pathological research, and he wrote the book that name is Fungi and Diseases in Plants in 1918, and for this contribution he is called as father of modern plant pathology in India.
तर जे E.J. बटलर हे सायंटिस्ट आहेत ते पहिल्यांदा मायकोलॉजिस्ट म्हणून होते IARI न्यू दिल्ली 1905 ते 1921च्या दरम्यान. आणि त्यांनी खूप जे वर्कर्स आहेत किंवा जे सायंटिस्ट आहेत त्यांना मायकोलॉजिकल अँड प्लांट पॅथॉलॉजिकल रिसर्चबद्दल ट्रेन केलं. आणि त्यांनी पहिलं बुक त्यांचं लिहिलं की ज्याचं नाव होतं फंगी अँड डिसीजेस इन प्लांट्स. आणि ते बुक त्यांनी प्रकाशित केलं होतं 1918मध्ये. आणि त्यांच्या या कंट्रीब्युशनसाठीच त्यांना म्हटलं जातं फादर ऑफ मॉडर्न प्लांट पॅथॉलॉजी इन इंडिया. नाव नेक्स्ट सायंटिस्ट इज K.C. मेहता in 1892 and 1950. Physiology and epidemiology of cereal rust in country. Monograph on further studies on cereal rust in India in 1940. तर त्याने काय केलं, जे सिरियलवरती जे रस्ट येतात त्याच्याबद्दल स्टडी केला आणि त्याच्यावरती मोनोग्राफ तयार केले त्याच्या फर्दर स्टडीसाठी. आणि हे त्यांचं कंट्रीब्युशन आहे 1940मध्ये. नेक्स्ट सायंटिस्ट इज B.B. मुंडकर इन 1896 अँड 1892. तर त्यांनी काय केलं पहा, ही वर्कड ऑन कॉटन विल्ट इन बॉम्बे स्टेट अँड पब्लिश्ड Eustogenales in India. And he also known for pioneer in establishment of Indian Phylopathological Society IPS in 1947 and Indian Phylopathology in 1918. He worked on smut fungi and he wrote a book Fungi and Plant Diseases. Means various scientist literature is important for objective type question. आणि B.B. मुंडकर यांनी काय केलं पहा, हे बॉम्बे स्टेटमध्ये कॉटन विल्टवरती स्टडी करत होते आणि त्यांना पायोनियर मानलं जातं इंडियन फायलोपॅथॉलॉजिकल सोसायटीचं. आणि त्यानंतर इंडियन फायलोपॅथॉलॉजी 1918मध्ये सुद्धा त्यांनी सुरुवात केली. आणि त्यांनी पहिलं त्यांचं बुक लिहिलं की ज्याचं नाव होतं फंगी अँड प्लांट डिसीजेस. नाव नेक्स्ट सायंटिस्ट इन इंडियन हिस्ट्री इज J.F. दस्तूर अँड ही वर्कड ऑन अँथ्रॅग्नोज ऑफ कॉटन, cotton wilt, pink disease of citrus, foot rot of betel vine, and he published 36 original papers and 4 books. तर J.F. दस्तूर यांनी अँथ्रॅग्नोज याच्यावरती काम केलं आणि जे बाकीचे जे डिसीजेस आहेत कॉटन विल्ट, पिंक डिसीज, जे फूट रॉट आहे बेटल वाईनवरती, याचा सुद्धा त्यांनी शोध लावला. त्यानंतर जे सायंटिस्ट असणार आहेत ते आहेत B.N. Uppal and he worked on downy mildew of maize, bajra and showed physiological specialization in Sclerospora graminicola, and he worked on several fungal and bacterial diseases. Next scientist in this era is G.S. Kulkarni. Means he was studied on downy mildew of sorghum and pearl millet, also on sorghum smut. Next scientist in Indian history is V.P. Bhede and he studied on bacterial disease of plant. Next Indian scientist is Major M.J. Thirumalchar and he published 500 research papers, almost 50 genera and 300 species of fungi, and he also discovered antibiotic aerofugin. तर M.J. थिरुमलचार यांनी जवळजवळ 500 रिसर्च पेपर, त्याचप्रमाणे 20 जनरल, त्याचप्रमाणे 300 स्पेसिस फंगीच्या
याच्यावरती रिसर्च पेपर पब्लिश केले आणि अँटीबायोटिक एरोफंगिन याचे त्यांनी शोध लावला. त्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट आहेत जी रंगस्वामी. तर यांनी काय केलं पहा, ही वर्कड ऑन नेमॅटोड, बॅक्टेरियल अँड अदर डिसीजेस अँड published 5 books of microbiology and plant pathology, over 300 research papers. तर जे सायंटिस्ट आहेत जी रंगस्वामी, त्यांनी काय केलं, जे नेमॅटोड असतील, बॅक्टेरिया असतील किंवा जे अदर डिसीज असतील यांच्यावर अभ्यास केला आणि मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजीवरती त्यांनी 5 बुक्स हे पब्लिश केलेले आहेत आणि जवळजवळ 300च्या वरती रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केलेले आहेत. त्यानंतर जे नेक्स्ट सायंटिस्ट आहेत ते आहेत P.N. पटेल अँड हिज कंट्रीब्युशन इन प्लांट पॅथॉलॉजी इज ही स्टडीड ऑर गेव बॅक्टेरियल डिसीजेस ऑफ प्लांट्स. सो these are important Indian scientists which contributed in Indian plant pathology. So friends, these are the Indian scientists. तर मित्रांनो, हे आहेत इंडियन सायंटिस्ट की ज्यांनी प्लांट पॅथॉलॉजीमध्ये कंट्रीब्युशन दिलेलं आहे आणि त्यांचे हे योगदान खूप मोलाचं आहे की जे इंडियन फायटोपॅथॉलॉजिस्टमध्ये. तर मित्रांनो, हे होते अशी लेक्चर की ज्या लेक्चरमधून जी माहिती आहे त्या माहितीचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशी मी आशा करतो. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आपण BSc ॲग्रीविषयी जे कोर्सेस आहेत त्यांच्याविषयी लेक्चर्स देत असतो. त्याचप्रमाणे MSc ॲग्री, त्याचप्रमाणे ज्या वेगवेगळ्या CET असतात, त्याचप्रमाणे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत कृषीविषयक त्यांच्याविषयी आपण लेक्चर देत असतो. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या BSc ॲग्री स्टडी गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चल तर मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. आता भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. धन्यवाद.